बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने करतोय। चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा अखेर थंडावलेल्या। शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या वतीने सभा आणि रोड शोचा धडाका पाहायला मिळाला। तर चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। तर देशातील 10 राज्यांमध्ये 96 मतदारसंघात मतदान होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्यात। शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या वतीने सभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं। सभा आणि रोड शोचा अक्षरशः धडाका आज पाहायला मिळाला। चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। दरम्यान चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती आपण पाहूया। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी। जळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार। रावेर मतदारसंघ भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे। जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे यांच्यात लढत आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांच्यात प्रमुख लढत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे। अहमदनगर मतदारसंघामध्ये भाजपचे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वागचौरे। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे। औरंगाबाद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे, वंचितचे अफसर खान आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यामध्ये ही चौरंगी लढत आहे। पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुभाष भामरे, काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव आणि वंचितचे अब्दुल रहमान यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे। तर चौथ्या टप्प्यातील या प्रमुख लढती आपण पाहतोय। तर चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आता थंडावल्याचं पाहायला मिळतंय। शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तर अनेक ठिकाणी रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। तर शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या वतीनं प्रचारावर भर देण्यात आला। तर चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। अशी पुण्यातून जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। अमोल, चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावलेल्या आहे। प्रत्येक पक्षाच्या वतीनं आपापल्या परीनं शेवटच्या दिवशी सभा आणि रोड शोचा अक्षरशः धडाका देखील पाहायला मिळाला। पुण्यात देखील प्रचाराचा धडाका आज दिवसभर पाहायला मिळाला। अधिकचे अपडेट काय आहे? शुभम, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत राजकीय पक्षांच्या ज्या सभा होत्या त्या पुण्यात आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पुणे, मावळ आणि शिरूर या 3 लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत आणि 13 तारखेला आता मतदान होतंय। मात्र त्या आधी आज आपण पाहतोय की प्रचार सभा संपण्याच्या आधी सकाळपासून रॅलीज आहेत, दुचाकी रॅली असतील, पदयात्रा, त्याचबरोबर जाहीर सभा आहेत, त्या सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आता पार पडलेल्या आहेत आणि प्रचाराच्या तोफा अखेर आता थंडावलेल्या आहेत। 13 तारखेला मतदान होणार आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या या 3 लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रामुख्याने आपण घेतला तर पुणे लोकसभेमध्ये रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे विरुद्ध महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत आहे, ती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तिकडे शिरूरमध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे 2 गट पडलेले होते त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरीकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील
यांच्यामध्ये अतिशय काटेकी टक्कर होताना पाहायला मिळणार आहे. तर इकडं मावळमध्ये आपण पाहिलं तिथं सुद्धा शिवसेनेमध्येच 2 उमेदवार असणार आहे. शिवसेनेमध्ये जे 2 गट पडलेले आहेत त्यांचे उमेदवार एकमेकांसमोर आता असणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वागेरे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे हाय व्होल्टेज या सगळ्या फाईट असणार आहेत. या फाईट कशा पद्धतीने आता मतदार राजा घेतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पुण्यामध्ये महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन आतापर्यंत केलेलं होतं. महाविकास आघाडीने सुद्धा अमोल, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.